श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कथा भाग 1. अक्कलकोटाच्या पवित्र भूमीत एक दिव्य तेजस्वी अवतार प्रकट झाले, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. मौन, तेज आणि करुणा याचा अद्भुत संगत यांच्या मुखावर दिसे. लोकांना त्यांच्या परिस्थितीत शांती लोभेत. कोणाचीही न बोलता ते मनातील वेदना ओळखतात. भाग 2. एक गरीब ब्राह्मण रोज उपाशी झोपायचा. स्वामींनी त्याला एकच वाक्य सांगितले, विश्वास ठेव. दुसऱ्या दिवशी त्याचे आयुष्य बदलले. स्वामीवर निष्ठा ठेवणाऱ्याला कधीच अभाव राहत नाही, हे त्यांनी अनुभवले. भाग 3. एक अहंकारी विद्वान स्वामींची परीक्षा घ्यायला आला. स्वामी फक्त हसले. काही क्षणात त्या विद्वानाचा अहंकार गळून पडला आणि तो स्वामींच्या चरणी शरण गेला. भाग 4. स्वामी म्हणतात, मी देव नाही, मी चैतन्य आहे. त्यांच्या या शब्दांनी भक्तांना आत्मज्ञानाचा मार्ग सापडत लागला. भाग 5. एक आईचा मुलगा आजारी होता. डॉक्टरांनी आशा सोडली. आईने स्वामींच्या चरणी डोके ठेवले. स्वामी भस्म दिली आणि चमत्कार घडला. भाग 6. स्वामी भक्तांची परीक्षा घेत, पण ती शिक्षा नव्हे, ती कृपा असते. ज्याने ती समजून घेतली तो आयुष्यात कधीच हरत नाही. भाग 7. एक व्यापारी फसवणुकीत अडकला. स्वामींनी त्याला सत्याचा मार्ग दाखवला. सत्य स्वामीकारच संकट दूर झाले. भाग 8. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी आहे. हे शब्द आजही भक्तांच्या जीवनात आधार आहेत. भाग 9. एका पापी व्यक्तीने स्वामींना शरण येताच त्याचे आयुष्य बदलले. स्वामीची कृपा कोणालाही दूर करत नाही. भाग 10. स्वामीच्या दर्शनाने मनातील भीती नष्ट होते, असे त्यांच्या नजरेत आशीर्वाद होते. भाग 11. एक रात्री दुःखाने भरलेली होती. स्वामींनी फक्त सुगरी हा शब्द दिला, तोच तिचा मंत्र झाला. भाग 12. स्वामींनी कधीही चमत्काराचा गजावना केला नाही. त्यांनी साधे जीवनशैली सर्वात मोठी उपदेश होते. भाग 13. स्वामी भक्तांना मार्गावर, कर्मावर विश्वास ठेवायला शिकवत. प्रयत्न तुझे फल देते, असे ते म्हणत. भाग 14. एक युवक मार्ग चुकला होता. स्वामींच्या एका दृष्टीने त्याला जीवनाचा खरा अर्थ
उमगला. भाग 15. स्वामीच्या सान्निध्यात वेळ कसा जातो असे कळत नसे. तो का भक्तांसाठी तपस्ये असते असे. भाग 16. स्वामी म्हणत, देव बाहेर नाही, तो माझ्यात आहे. हा उपदेश भक्तांच्या हृदयात कोरला गेला. भाग 17. एक शेतकरी दुष्काळात रत होता. स्वामीच्या आशीर्वादाने पाऊस पडला आणि आशा पुन्हा फळली. भाग 18. स्वामींनी कधी जातपात माहितली नाही. त्यांच्या दृष्टीत सर्व समाज होते. भाग 19. स्वामी भक्तांना शांत होण्याचा मार्ग शिकवत, मौनात खरी शक्ती आहे असे ते सांगत. भाग 20. एक निराश मनुष्य आत्महत्येच्या विचारात होता. स्वामींनी त्याला नवजीवन दिले. भाग 21. स्वामीच्या चरणी आलेला भक्त कधीच रिकामा होत जात नसे. भाग 22. स्वामींनी नेहमी सर्वोत्तम जगायला शिकवले. भूतकाळ व भविष्य याची चिंता सोडायला सांगितली. भाग 23. स्वामीची लीला गूढ होती, पण भक्तांसाठी ती नेहमी कल्याणकारी ठरली. भाग 24. स्वामी म्हणत, श्रद्धा आणि सुगरी हेच माझे 2 शब्द. भाग 25. श्री स्वामी समर्थ. अजूनही भक्तांच्या हाकेला धावून येतात, कारण ते काळाच्या पत्नीचे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.